नाही नाही, मी ना मा पद्धतीने जाईल. आणि तुमचं काय झालं रस्त्याने बरं वाईट मग बा बहिणीला नवरा कोण पाहायचा? नाही 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 हा? नाही, मा काही नाही तुम्ही बा. सांगा दाजी, अशा अवस्थेत तुम्हाला कसं मी सोडू? दारू हो? पिऊन राहतात दारू. मग तुम्ही मग मी एकटं जातो ना का? नाही मी तिच्या त्या काजलच्या पुढ नाही येणार. अहो दाजी नका हं, हो, असं नका करू. तुम्ही चला रात्रभर चला. नाही तुम्ही दारू उतारले का मग वाटलं निघून जा. देवा वाचून सुना गा माझा झुरताय मना मना. मला वाचून सुना गा माझा झुरताय मना मना. रागू महिन्याला गेला सोडून, रागू महिन्याला गेला सोडून, गेला सोडून ग गेला सोडून, गेला भरारी मारून माझा झुरताय मना मना. देवा वाचून सुना ग माझा झुरताय मना मना. लय सीताफळ होते रे आमच्या झाडांना. आईला इथल्या मळ्यातल्या कारठ्यांनी एकही ठुलं नाही बा. आईला येत्या आणि लगेच सीताफळ येऊ जात्या. अहो एक सुद्धा नाही ठुलं. या गाय बा ते कच्चे. जाऊन दे चला आता. आता जातो काजलचं काय चाललंय पाहून येतो. एकदाच आहे ना तिला विचारितो जनावरांना खायला घातलंय का नाही. आपलं काम आहे तेवढं पाहतो. बाई गाईला खायला द्यायचं आहे. तो बाबा आला तर परत म्हणन तर खाऊ नाही घातलं ना असं नाही केलं तर बाबा यायच्या आधी आवरून घ्यावं लागेल मला. सोडून टाकायचं म्हणल्यावर आहे ना मला ते एकटंच वाढता येत नाही. मला असं शेतकरी नवरा दिला करून मी घरी एवढं एवढं काम करीत नव्हते. हा बापा चिड बा झालं. मला येत नाही जात नाही काहीला बी करायला लावी ते मला. दर ग बाई घे खाऊन. सगळा मार डोक्याला ताण आहे. आता तिला द्यायचंय. तुटतही नाही ते लवकर. त्या माणसाला करायला काय फाशी येते का बरं? काजल काय हो तो बापानं असं तोडलं होतं काय? मग कसं थोडी द्या. अगं काय काम करती हा? मग तुम्हाला शिकवायला काय होतं? तुला तर एक तर करून मी पस्तावलो बाई. या बाग करून राहिले ना, जसं येतं तसं मला येत नाही. सांगितलं होतं मी पहिलेच. तुला याचे 3 तुकडे करायला लावले तो 2च तुकडे केले आणि त्या गाईंना चावल का? त्याला का दाता नाही का? अरे दाता आहे पण मग याचे 3 तुकडे कर ना. तुमचे पडले म्हणजे ते काय दाता नाही पडेल ना. अहो माझे पडले तर पडू दे पण त्या गाईंना चावत नाही. इड्या दुखत आहे त्यांच्या. मग त्याला बरं दाखव बरं कसं करायचं. मला नाही येत मी नाही करणार. अरे नाही करणार म्हणजे तू प्रत्येक कामाला नाही म्हणती ग. मला का तुम्ही हे काम करायला आणले? अरे हे काम कराय आणले का मग तुला काय असा चोपाळा टांगायचा आहे काय? चांगला बी तर काही कमी नाही होणार. तशी दिसायला देखणी मी. हा दिसायला हा. देखणी. आता काय आहे, माया नशिबात पडली ना आता काय देखण्यापणा दाखवते. माझ्यासारखी पोरगी तुमच्या नशिबात पडली बी नसती. माझे आई बाप येडमटे देईन दिलं तुम्हाला. अरे मला 56 येत होते पाहिला. मग करून घ्यायची होती ना. तुम्हाला कोण म्हणलं होतं का कर माझ्या संग म्हणून? तेव्हा मला काय माहिती अशा अवधा समागळ्यात पडल. ए अवदस म्हणायचं नाही हा. मी आधीच सांगते तुम्हाला. लई रुबाब नको करू. काय रुबाब करते म्हणजे? तुला काम व्हायना दाम व्हायना काला उद्योग करते 2 टायमाचं गिळायला भेटत ना. हा ती स्वयंपाक तेवढा चांगली करते. हा या बाई इकडं पाय मी कसा तोडी तू. मला नाही शिकायचं ते. तुम्ही शिकायचं नाही मग तो बाप करेल का येऊ. तुम्ही करा ना. तुम्ही गेले काय? मी थोडी म्हणले ते घ्या. शांत मलाच भरायला लावी त्या. तुम्ही गाय गेले म्हणजे तुला काही अक्कल आहे का ग? काय त्यांचं दूध गबा गप पिती म्हणून तर एवढी चांगली झाली. लुकडी झाले लुकडी. काय लुकडी झाली. माझ्या बापा चिडा होते तर अशी होते आणि आता आले तर अशी काडीवाणी झाले निसती. अहो इकडे आल्यावर तू वाढी लागली हा. म्हणून अशी झाली. हा या बाय ऐक हा. या बा आज तोडायचं कसं? शिकून देतो तुला. मला लागन बाई. या बाय 3 तुकडे करायचे. आलं का? हा लोट नाहीये इकडं. अरे काय बायको भेटली बा. हातावर मारशान बाई. एकटं हे माणूस सापेल राहत. नाही नाही कुठं तुला लागू ना कुठं काढीत. अगं तुला मारणार नाही मी कधी. आज पोत तू आपल्या लग्नाला किती महिने झाले? 8 महिने. 8 महिने झाले. तो हात तरी उगारला का?
नाही उगारला नाही म्हणा, पण धावत किती कुत्र्यावाने. अरे मग काय होतं, मला टेन्शन येऊन जातं ना ग. तू या अशी काम करीत नाही येळीची तुम्हाला येळेला. माहिती ना मी तिकडे मुंबईला शिकायला होते, मग मला हे काम येणार आहे का? नाही येणार तुला, मलाही माहितीये. पण मग शिकलं ना तर बाई चांगलं होईल. तेव्हा आता हटकून तोंडावर मारू राहिले. नाही तू बाजूला वय. या बाय आता तोडलंय. त्या गाईला टाकत या. हा दर हे मोदी खायला आता चल. बर मी काय म्हणतो ऐक ना काजी. हा. ये बाय आता जनावरांना चारा पाणी झालाय. हम्म. आता आहे ना, आता चल आपण तिकडे काहीतरी काम पाहू. काम पाहू. ऐका ना मी काय म्हणते, हा बोल ना. मला आता 8 महिने झाले, मा बापाची कधी घेऊनच गेले नाही. चला ना मग आता जाऊन येऊ ना. आली लागली तो बापाची खत वाटली. मग 8 महिने बसून पाहिलं, जसं लग्न झालं तेव्हा एका मुलाला गेले, परत गेले का? अगं काय त्या चिनपाट्यांक ग, आणि काय त्यांचं भूषण तुला. मा बापाला चेनपट वगैरे म्हणायचं नाही हं? ते म्हणायचं नाही म्हणजे तो बापाला बोलल्यावर तुला लय राग येतो. मग? अगं हे शेण सुद्धा उचलेल नाही तो हा. लय गोबाड काम बर आता का ते बी काजी. मीच उचलू का? मग मी उचलू. बाई लावा ना एखादी बाई. अरे काय बाई लावा, एवढी दान डकत 2-4 लाख घालून तुला तेवढ्यासाठी करून आणला आम्ही. हा आणि काय बाई ना? लावा म्हणते. म्हणजे काय तुम्ही मला मोल करीन म्हणून करून आणलं का काय? चला 12 वाजले. गावात गेलं का पक्का टाइमपास होतो. मित्र भेटत आहे. चला उपवास आहे आज, फराळ तरी कर. काय हला बाबूराव. कोण निघाला? हला बाबू हा? कोण निघाला? आपलं काय काम? काम नाही तुला? काहीच काम नाही भाऊ. छे, आहे गावापैकी तू सापडला आज बिगर कामाचा. मग बापाने मस्त बंगला बांधून ठेवला. हा आयश पायश काहीच टेन्शन नाही मला. मग बांगल्याचं काय सिमेंट काढून खातो का? 2000 रुपयाचा बूट, छुआ. 2500 शर्ट, हा 300 रुपयाची पॅन्ट, 2.5 आणि 3 28 का? 2800. आणि 500 रुपयाचा बूट का? 500चं नाही, नाही? 1500 रुपयाचा आहे. किंवा 28 15 43 हा अरे, मजा करते होते. बरं आहे, चांगलं आहे. बरं मी काय म्हणतो, हा आता काय तेवढं जुगाड करा ना आपलं. काच आहे? ते गंगेच्या पोरीचं करा ना तेवढं जुगाड. गंगेच्या पुरीचा? हम्म. ए तुम्हाला वाटलं तर दुसरं कोणतंही सांग काम, पण त्या गंगेच्या पुरीचं आणि गंगेचं नावच काढू नको पुढं. पुरीचं नावच काढू नको माभोवती. हे सोडून बोल. वाटलं तुला वाटलं माझ्या घरी चाल, मी काय म्हणतो? जेवण जेवण कर. आपल्या माझ्याजवळ तो कोण आहे? या गोष्टी मी सांगू कोणाला? अरे गस खरं तुला वाटतं बाबराव करी भाऊ. आता बाबरावने सगळं सोडून दिलं आता. कारण एक दिवस तुला पाठवलं होतं त्या गंगेच्या घरी, किती मार खाला आम्ही नवरा बायकोन. तुला माहिती आहे चांगलं, पारसू तर मारलं होती ना. पण माय बायको रात्रभर हळद लावायची आणि मी तिला लावायची आणि ती मला लावायची. झालं ना बरं आता. म्हणजे आता म्हणजे जखमा बरं झाले, आता परत तुला दुसरं जखमा करायच्या का मला? हा माझ्यावर तेवढं प्रेम काय नाही. म्हणजे तो करता करता चालला भाऊ. नाही भाऊ, हा? तू दुसरा सांग कोणला आता. त्या पिण्या बिण्याला सांग. मी जाऊ का मग? कुठं? मी जातो मग, हिरी जीव देतो मग. ए बाबा मला काय स्वतः नाही पडायचं. चाल. तू जीव चाललो. दे नाही बरोबर काय आहे, मी करा. चाललो. चाल काही नाटकेपणा या लोकांच्या गाडचं. जो तो उठतो बाबराव तू करशील काय काम मावलं, पण कामही चांगलं नाही ना भाऊ. त्या गंगीचं ते आग्या मोळ गंगी, हां कोणा नाव घ्यावं तिचं. पण सांगावं कसं काम यायला पटत नाही. चला आपल्याला भूक लागली, फराळाचं करून घेतो. साजयो तुझा जीव माझा गुंतला ग, उषा खाली फोटो तुझा चांद रातीला, तुझ्या वेणीतल फुल राहून विसावलं मन, त्या विसावल्या मनालाही घेणा साथीला. काय 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 झोपाळ खेळते, काय वागू राहिली? हो, हा? हो. बंद कर. दिसत नाही का मी गाणे बोलते ते? यायचं काय स्वांग मोबाईल घेतला हातात आणि काय उद्या करते. बरं मी काय आणतोय? चांगला मूड घालवलात माझा. हा तुला नाही तरी साधा मोडत राहतो आवर. आणि तुम्हाला काय आत्ताच यायचं होतं का? मग कधी यायचं? संध्याकाळी यायचं का मी? 2 तासाने यायचं होतं ना. बरं मी काय आणते, मला भूक लागली, उपवास आहे, एकादशी आज. फराळाचं बनवलं का नाही तू? उपवास मग आज? मग कधी उद्या राहते काय? आज काय? एकादशी कार्तिकी कळते तुला? कार्तिक एकादशी. हा मोठी एकादशी आहे. हे पहा, मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी फराळाचं काही बनवलेलं नाहीये. म्हणजे तुला कालच मी 5 किलो साबुदाणे आणून दिले, ओढू नका ना. 4 किलो शेंगदाणे आणि 2 किलो हिरव्या मिरच्या. हा मग मग तुला फराळाचं सांगितलं होतं करायला का? माझ्या लक्षात नाहीये. नाही नाही खायचं कसं लक्षात राहतो आल्या? तर तुम्ही पण खाता ना. अय्या काय बायको भेटली का आरती मला?
हा? पण तुमची चूक आहे. तुम्ही मला सकाळी मार्केटला जाताना सांगायला हवं होतं ना की बाबा आज एकादशी आहे, तू फराळाचं बनव म्हणून. म्हणजे सगळं मी सांगूनच जात जाऊ का तुला? हो, हा? मग काय तुम्हाला तर दरवाजा माहिती- लावून बस, बाहेर निघू नको, सगळं सांगूनच जाऊ का? मग तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. अरे पण आता प्रेम आहे आता तुला जर कळत आहे का आपल्या नवऱ्याला काय लागायचं म्हणून? पण तुम्हाला माहिती आहे ना मला मोबाईल मध्ये किती खेळायला हा आवडतं. तुला तेच येतं फक्त, दुसरं काय येते? असं फक्त काय मोबाईल बोलताय? मध्ये खेळायचं आणि मोकळं आकडे खेळायचं, बस एवढं चालवलं तो आतापर्यंत. आता ना तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जाऊन उपवासाचं काहीतरी पदार्थ खा. हा आणि आता मी बाहेरच जाऊन येतो आता करून. हा हा येतो खाऊन. ना, 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 तू? ना. मी तू काय खाती? मी आज उपवास नाही पकडला. मग तो काय भाकरी खाल्या काय? आज मी मस्तपैकी भाकरी खाल्ली हा आणि टॅमॅटोचं कालवण होतं ते आणि वांगीची भाजी. हा काय? अरे वा. वांग्याची भाजी मग गप गप शिरा नाही खाला का? गपगप शिरा हा? हे काय असतं? अरे शिरा लय भारी राहतो गपगपचा, मग तुम्ही बनवता का मला? त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हा लय भारी लागतो. मग बनवता का? पण मी काय बनव तुला येत नाही का बनवता? गप गप शिरा. बरं ऐका ना, हा काय? हा मी एवढा पिक्चर बघेसपर्यंत तो काय तुमचा गपगप शिरा काय काय आहे ना तो बनवता का जरा? आयला तुला कायचं मला नाही कायचं, मला उपास आहे. बरं येडा न करू. बरं आता बाय मी मोटर चालू करून देतो अक. मी काय करू? तेवढा ना गव्हाला पाहिलं. आता खूप ऊन आहे, मी 4 वाजता टाकेन. आयला काय बाबा तू काय काय कामाची आहे का तू? कामाची नाही आहे का मी? मग तू कुठल्याच कामाची नाही. तुला जे काम सांगितलं ते येत नाही तुला, तू करते काय गाडची? तू फक्त खायची आहे तू. मोबाईल बघते ना. हा बस तेवढं बघा, कामाची. लाडू शिकते मी, रव्याचे लाडू बिना पाकाचे कसे बनवतात. हा रे हा बिना पाकाचे. बिना पाकाचे. अरे वा 1 किलो तुम्ही रवा घेऊन या, हा. मस्तपैकी छान लाडू बनवते तुमच्यासाठी. तूच बरीच बस ते फुटती नाही जरा दाबू दाबू खात एवढे तो लाडू बनवले. अरे ते फुटता फुटाना मला. हा मी तुम्हाला शेवटी दात पडला बाबाला. कुठे? या काय हा लाडू मुळे दात पडलाय. मग एवढे पॅक लाडू बनवले तो. पण मी काय म्हणत होते, हा ऐकता का? एक वरचा पडले खालचा पण पडू देत ना. एवढे एवढे लाडू आता चांगले होतील. आता बरं पाऊस काय खाईल मी. खाणार ना? हा. किती मी एकच खाईल बरं का. तू बसेल दोन लय आवड मग होते. हे 1 किलो कोण संपवणार? मग तू खायचं आहे काही. बरं ठीक हा? आहे, पण चालतंय. मला एक दे. हा? एक देणार. फुटला तर फुटला. हा पण दात पडोस खाईल. चालतंय. बरं मी काय चाल नको उद्या करू तेवढे साबुदाणे भिजत घाल आणि संध्याकाळच्या कोण खिचडी बनव. चल नको उठ नको येडा पाना करू. अहो, चल आता मला कंटाळा आलाय. ए उठ ना कंटाळाला करते का. वट वट. हा, काय माणूस आहे शी, जरा बसू देत नाही. अहो, चला ना बाई लवकर. तुम्हाला मा आई बापाची जायचं म्हणलं नुसतं रोग येतो. काय करावं या माणसाला काय हो? अगं थांब ना, गाडीच गुचक्या खाऊ राहिली. काय थांब, गुचक्या खाऊ राहिली? हा काय सांगायचं आधी थांब ना. त्या बाई बंद झाली. काय बंद झाली बाई या माणसाचं? काय करावं मला काही कळनाच. उतर खाली. काय उतर खाली? ए काय माकडा आणि चिडचिड करते का अवदासा बस का. अहो तसं वेदच म्हणायचं नाही तुम्हाला. आता या बा तुम्हाला माहिती आहे ना मा आई बाबाचे किती दिवसानंतर येऊ राहिले मी इथं. काजल तू आई बापाच्या तिकडं आलं का माझ्या गाडीला काहीतरी होतच. आईचा तर विषयच नाही. आई तर नाहीच आहे मला. पण बाप आहे त्या बापाला सुद्धा भेटून द्या नाही माणूस. अरे बाप आहे तो करंट आहे म्हणूनच गाडी बंद होती ना. तुमचेच आई बाप करंटे होते वा. तुमचेच आई बाप करंटे होते. अशा सडेल पडे गाड्या घेतलं तुम्ही. सडेल म्हणते का गाडीला. मग अरे सडेल होत म्हणूनच नडेल तो आपण आला. हा काला बोलायला ती. नडेल मापाई आला. कोण नव्हतं म्हणलं या म्हणून तू इकडे. एक काम कर आता. या बाय गाडीचं आहे ना पेट्रोलच संपून गेलंय. तू मग मागून मुतं लोट. त्याच्यात आता. अरे मुता म्हणजे ते का असं मुतल्यावर चालू होईल का. तू लोट मी लुटीत मी लुटीत. नाही रिकामी लोटायला. तो आई बापाच्या घरा पोहतात गे लुटीत. आता मलाच लोट नाही. दारे हो मोबाईल. हा थोडी लुटू लागतात. म्हणजे कायला आता मला काय माहिती तो बापाचं तोंड पाहिलं आलं. असं झालं. आडला अरे गाडवाचे पाय धरी. हा, लोट लोट. चला हा, लोट ना जोरात. अहो लोटून राहिले ना वो. चला आता तो बापाचं काय काढायचंय काढून घे बर का. काय काय गबाळ गुबाळ कुठं असेल वावरात. हा बा तुम्ही अशी कुचक्यावाने बोलत नाही ए माणूस. कुचक्यावानी असं नको बोलू बर का काजल. लय कुचके हो तुम्ही. लय कुचके. हटकुनी गाडी घेऊन आले. एकटाय ना मी तुझ्या बापाच्या तिड आलो का तू इड रुबाब कराय पाहती अशी फाटक्यान ठेवून दिली एखादी. नीटा माहेरीत इनसाइड करायचं नाही. मी आधीच सांगते. म्हणजे तू मला दम देते का. दम देते का काय? मी येणार नाही हा तुमच्या संगलं. हा येणार नाही तिकडं म्हणलं. कुठं तिकडे नांदायला येणार नाही. म्हणजे हा दम देते का मला. दम नाही देऊ राहिले. इज्जतच सांगू राहिले. ए नाही आली तर तो वाचून मा काय राहील का.
हाताने करून खायचं मग. हाताना पाहिल माय मी चाल म्हण मी नाही आली कान ब्याव घालती हा बिओ घालले लोट लोट आणि तो बापाला सांग घरी गेले हो काय 500 नाही तर 200 रुपये द्या तिच्यात वाचायला लागल पेट्रोल तुम्ही का मा बापाच्या भरोशावर आणली की ही गाडी का? ते मग तो बापा का आलोय तर मग देईल ना घे ना हा मा बापाच्या भरोशावर आणली तुम्ही गाडी. चाल 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 ना चला ना मग आता. पाठी का अशी कोयड्या सापासारखी एखाद्या मी काय सापासारखी पाहू. या बाय तुला सांगतो इकडे आल्यावर दम नको देत जावं हाडून बोलू नका बर का. हा. इज्जत तेले आधीच आहे ना माई भाऊजाई लय कुचकी आहे. ती म्हणशी न्यायच्या दोघांमध्ये भांडणं होत्या तिला लय आनंद होईल मनात. ध्यानात राहू द्या. हा जाऊन दे वाहू दे पण चाल चाल ना टापट हा बाय हा तो भाऊ पाय काय रे दादा काय कसं आहे बरं आहे का. राम 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 दाजी. हा बरं कश काय आत्ताच आलोय बस 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 बस. कसं आहे पाय पडू दे नाही भावाच्या पाया पडत असते का बस. मोठा आहे तू हा, बापाच्या ठिकाणी आहे. अगं, पण भावाच्या नाही पाया पडती अक्का तुला किती वाजता सांगू. दादा कुठे आहे. दादा वारीला गेले ना. वाढले नाही रे वारीला हो दाजी. हा हा मजी आहे आज देवा एकादश आहे ना. हा बाय म्हणजे का तुम्ही मा बापाची मराठी वाट पाहू राहिल्यात काय. मला का ते मग असा अंदाज आला वाढली हा वारले. दाजी चढून सासराडे डोळा कोण का बरं हो तसं नाही झालं तुम्हाला भेटाय आलो काय काम दाम चालले काय नाही दाजी आता काम आहे ना हे बघा आता इकडे समोर गहू टाकलाय हा. गव्हाला पाणी लावायचं तेव्हा ती मका काढायची वाळली ती ते 2.5 एकर मका आहे. हा एक आहे हा आणि खाली तो ऊस आहे हम्म. ना आता मी मका टाकली हिरवी जनावरे चारा हा ना कांदे लावले काही 4-5 एकर. अहो पण हिला आळाई मारायची ना लय ना पानं अरे खाली अरे माई भाऊजे का पळून बिळून गेलीत काय. पाणी येईना काय येईना काय अगं, ते भानगड आहे? काहीतरी घरात काहीतरी करत असेल. मग पाणी बिनी तर सांग. बोलितो ना का तू आहे ना आल्या माझी दमच काढीत नाही. दम काढीत नाही म्हणजे किती दिवस दम काढायचा. ए चंपे ए चंपे आल्या मुसळीला काय झालं घरात काय करते. आम्ही आल्यावर भाग पाडला असं अगं ना इकडे तिला. बाहेर आली आली अगं चालला. आली काय एवढी घाई लावलीये. अगं माई बहीण आली माई दाजी आले. काय तिचा आवाज देण्याची ऐक तिचा आवाज ऐक. अगं माई दाजी माई बहीण आली लवकर ये बाहेर. काय माणूस आहे ह्या तिला माणसाला ना वज पडला असं येईपर्यंत दमधीर नसतो काय. अगं तू ननद आली माई दाजी आली हा? कशी आहेस तू. कशी आहे काय तो बापान काय तुला शिकवलं का नाही कशी आहे काय का रे. काय हिच्या बापान काय शिकवलं का नाही वळण बिळण लावलं का नाही. अगं त्या 8 जागेवर येते त्याला एवढं बोलायची अक्कल आहे काय. का ग तुला तर आई बापान काय शिकवलं का नाही. हा हम्म. काय रे दाद्या काय इथे बायको मला का ग म्हणती. अगं त्याला काय वळण डाळण हा? कोण आहे काय तेच कळत नाही. बरं जाऊ दे तिच्या आई बापान शिकवलं नाही तुला शिकवता येत नाही का. अरे ते मला अरे तुरे करत नवऱ्याला हा आता का काय सांगा तुला. कधी बरं केलं ना नाही वर आलं तुला? डोक्यावर हागलं पाहिजे तो वाल्या चांगलं वळण आहे. अरे ती पहिली गेली मरून ही दुसरी केली. तो का मनानेच केली ना मा बापाच्या मनाने केली असते तर असं नसतं झालं तो वालं. दादाला द्यायला दिसायला कमी झाले आता काय सांगा तुला. काय दिसायला कमी झालं. हा. तोच लय उतू होतं प्रेम. बरं बस तू बस लय ताण घेते बस. पाणी बिणी काय हाय का नाही पाहुण्या तो घरात? एवढं नाही बोलू जरा पाहुणा नाव ठेवणार नाही का. पाहुणा नाव ठेवणार नाही का पाहुणा तसं मेन गुण. अरे बस गप तुमचंच बांधणं चाललंय इडन मला मध्ये घाला आता हा तुम्हाला काय मध्ये घातलंय मी. तुला सांगेल होतं ना तुझ्या भावाच्या घरी गेल्यावर बडबड करायची नाही हा नाही तर त्यांचं राहील बाजूला ना आपल्याच दोघांचं राहिलं झुपायचं का नंतरच्या पाया सुद्धा पडा ना. तुम्ही ए अगं पाहायचं पण काय पाय पडायला पाहिजेत. माझ्या संसारावरती जाते ती. हा त्यामुळे अजून बी का ग हा पडल्या पाया. अगं तुझा भाऊ सुद्धा बायकोचा बैल झाला ना काय करते त्याला हो दादाच काय बोल राहिले. मा भाऊ आमच्या रक्तात नाही तसं आमच्या कोणाचं रक्तात बैल नाही व्हायचं असं. बरं का. आमच्या रक्तातच मी नाही फोडून तसं. काढी तो फोडून हा. फोडून? हा. आम्ही पाहतो ना आमची बहीण बोलायला लागल्या हो काय? ती का आमची बहीण उभी ती बोलायला लागल्या हो तुम्ही बाईला आणि गपची बसत्या विचारा बरं तिला तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा बरं ताकद आहे का आपल्या पुढे बोलायची. अक्का खरंय का नाही राहू दे आता आपलेच जात आणि आपलेच होठ. या असं झालंय हा. ना. कळालं आम्हाला उभी राहिली इड आता पाणी आण ना. कावाची उभी राहिली इड तोंड घेऊन. अगं चेपी तुला पटायला पाहिजे अगं पाण्यात पावड्याला चाट चाट. आणते आणते तेवढे संस्कार आहेत म्हटलं मला. हा. दिलेत माझ्या आई वडिलांनी. काय म्हणजे आमच्या म्हणजे? बहिणीला तुम्ही काय रे? दोघं हे काय पाखरू आणलं तो असं हा अगं काय झालं त्या पाखराला काही वळण बिळण आहे का वळण नाही. नाहीच त्याला पण मला आवडलं मरू दे. तुला आवडलं बरंय बरंय. हा. डोक्यावर मिरा वाटणार एक दिवस. पण हा. जाऊ दे घे ना घे पाणी पे. हे घे पाणी.
पाणी 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 पाहुण्याला दे. तुला एक माहितीये का काजल न. त्या तोय भावा नाही ना त्याची सोय भारी केली भाकरीची याची त्याची आईला तुलाही सण नाही होत या परक माणूस बरं. जरा पाणी प्या. परत तुमच्या गायला तुम्ही मला काय सांभाळशाल का काय बा? आता इकडे चहा आता नसनच. काय बा? साखरच नसन आणेल मा हा बापाने. नाहीच आहे साखर, साखरच नाहीये. मी तुम्हाला सकाळी हा, सांगितलं पाहिलं साखर ना नाही. आम्ही आलो तर साखरी संपल्या आता तुमच्या घरच्या. ए आता गपची बस. गुणाची गणवंती. तुला आहे ना मी साखर बी कसं आणून देतो आणि हा. चहा पाणी प्या. आणि भाऊ मी काय म्हणते, हा. चहा पाणी प्या आणि लगेच निघा का काय? नाही नाही तुला मी काय म्हणलं का तुम्हाला मग दाजी तुम्ही मुक्काम करा दाजी तुम्ही खाताय ना हा खातो हा? ए खातो, घरी जायचं जनावर उपाशी मरतीन. नाही नाही राहू द्या आजच्या दिवस मुक्काम करा दाजी हा? मुक्काम बेरा त्याला जाऊ दे, ते कसं आहे मा मांग वावतानच आहे ते त्याला जाऊ दे घरी. जनावर पाहिजे. मी आईकडे चांगली महिनाभर ताण नको घेऊ. महिनाभर काय आला महिनाभर म्हणजे आता 8 महिन्यापासून यायला नव्हते मी. तू का तो भाऊ ठेसायला आली का काय काय इड ठेसायला. मला पाहू दे ना, तुला गुणाची भावजाई करून आणली म्हणे. पावराची पंचायत होईल ते ते काही नाही, ते हाताने करून खात. मी करतो हाताना मग तुम्हाला सवय का सवय माल म्हणजे बायको नसली असली तरी चालेल हा तुम्हाला? हा मग आता धकून घ्यायचं काम चांगलं आहे ना सगळं. हा ना? हा भाजी पोळी सगळं जमत जमत ना मग तुम्ही आजच्या दिवस थांबा ना मग आता तिकडे जाणू आता द्या सांगू कोणाला तरी एखाद्याला फोन करू त्याचे एक दिवस म्हणा रात्रभर फक्त आलं सासरवाडीला म्हणा मेवना येऊन द्याय ना हा? बरोबर आहे की नाही ए थांबू का काजल आजच्या दिवस जाऊ दे आणि तिकडे जनावर उपाशी मरून द्यायचे का? अरे सांगे सांगा अगं ऐक ना आलोय तो भावाच्या घरी तर मग एखाद दिवस राहू दे उद्या जाईल हा एक दिवस राहा बाबा येई ना, एक कधी दिवस राहिला ना, कधी जर इकडे राहिला ना, हे तुला सारा चोळून खाईन. ए काय नाही चोळणार जाऊ दे चोळ दाजी करता नाही मग करायचं कोणा बाबा आता तुमच्या साले मेवणीचं काय, आपलं काय म्हणणं नाही. दाजी दाजी तुम्ही राहून घ्या बरं का हा आजच्या थांबवतो ए बाई, तुला काय काय नाश्ता बिष्टा तर कर बाई. होय बी आहे. दिवस. ए दाजी मी गावात जातो हा, जाय. मस्त मटण बिटन घेऊन येतो हा. आणि मस्त पार्टी करतो आम्ही जा दोघं. मग निघा तुम्ही. मसाला नाही मी नाही खात, मी माळ घालेल. मसाला घेऊन या, खोबरं वगैरे काही नाही ए घरामध्ये. मी घरी नाही आणणार दाजीला मी तिकडे पार्टी देतो आणि आम्ही काय खायचं घरी? तुम्हाला कांदा पोहे काही दगडी पोहे आणतो ते भिजत घाल पोत्यामध्ये हा, पत्त्याने घालायची भिजत. मग राजा टाक अरे देवा, अरे वा. म्हणजे तू काय मला पोयावर समजू लावलं? ए पुरणपोळी जेवण करेल ती हा. काय पुरणपोळीचं जेवण? हा मग मा बहिणीला पुरणपोळी जेवण त्या कर. बाई तिचं तोंड बाय कसं वाकड झालं. भजे काढ भजे बाय भजे काढ अहो नाहीये पण मग भाज्याला. तिला काला थकी ते नाही एवढं भाज्याला? हा, साधं पोळीन भाजी करा नाही, नाही पीठ संपलं. चल मग किचन मध्ये मला दाखव काढू. चल की बघ, चल दाखवते. अगं आवाज घालाव काही नंदाला. अगं नीट तोंड सांभाळ हा? हो, हो. ठेवते. तुला 10 वेळा सांगितलं मी, आवाज बरं, घालावा. जाऊ दे काय ताई तू ना लय येडापाना करते 8 जनावर येते त्याला आता गेले असते मी, मला माहितीये डबा भरलेला पिठाचा. काय झालं तुला सांग का मी जरी इडं बसला असले मला घरातलं सगळं माहिती. सिटी मधलं आणले करून मी भला मोठं मुंबई मधून जाऊन अरे पण किती कुचकी. जाय जाय होय नको जाऊ दे ना पण त्याचा परपंच चांगला. हे बघ. याला काय करावं आता हिला अहो, आणली का तू बरणी उचलून? हम्म. बघा की हाय का पीठ त्यामध्ये? मग दुकानातून आणायला लावता नवऱ्याला. दिसतंय पीठ आहे कधीच याच्यामध्ये. नावात आले मी. मला काय ननद आलेली आवडणार नाही असं बरं वाटतं मी तुम्हाला? पावसात घेऊन येतो येताना हा पावसात पीठ आणतो डाळीचं डाळीचं अर्धा किलो आण अर्धा किलो. मला आहे ना खमण ढोकळे करायचे. काय करायचे खमण ढोकळे. कमान डोकळे हा कसे राहते कमान तुला नाही डोकले माहिती ते, मला आजचे येतं. दिवस. लय भारी बनी ती हा का हा आता येतं काय करून घालणार नाही मला, माझ्या हाताने करायचं. चल घरात बरं करा तुम्ही दाखव मला किचन मध्ये काय काय करा ते. तुम्ही हा हा काय दिवाळीला काय केलं काय नाही. नाही लय, काय गाठ पडली हो. अरे दाजी काय आहे? हे नंदभाऊ म्हणलं का काय शेतीचा आकडा आहे काय माहिती हा ना बाई बाई इतके अवघड आहे ना तुमचं तरी बरं जमत आहे गाडचं खायला आमचं नाही जमत पण हा. ते आता कसं झालं माहितीये का हा. जमून घ्यायची पाळी आली हा का हा काही गोष्टी ओळखून घ्या तुम्ही अहो नुसतं आगे मोळ आहे ती आग्या मॉल म्हणजे जोंबलं ना असं इच्छावानी ठणका देत हा का का हा लय अवघड कुठं गाठी पडली आहे ना? अहो गाठी म्हणजे आता तुमची एक वाजली हा ही करून आणली तर आम्हाला काही कळवलं नाही हो काय केलं दाजी मग पळून आणले पळून आणली कायला बरी गाठली कायला चांगलं वाचलो गावाचलो वासर होय चांगलंच नाही बरं मी नाही. काय हा? होतं बरं दिसाल कसं काय आयला एकदम अंतश हो आहे ना? हा. मुंबईचं बरं का मुंबईचं हा. आयला पाखरू म्हणजे पाखरू जाण हा, नुसतं काय तायच करतं आपल्या पुढं बरं जाऊ दे तुम्हाला आहे ना हा. पुरी पळवायचं चांगलं माहिती आहे बरं का नाही आता ही दुसरी बाबा आता तिसरी कौल करतो नाही नाही बरं आहे या वयात हा ना आपल्या शेवटला मग शेवट बरं मी दिवस काय आता लय बोलत झाले बरं चला आपण गावात जाऊ
चला ना. मस्त पैकी तिकडच हॉटेलच पार्टी करू. हा हा? हा चला. मस्त एन्जॉय करू. तुम्ही लय दिवसाने आले. हा बरं तुम्ही माझ्या सासूराला गेलो सोयऱ्याने काहीच केलं नाही. हा नाही नाही तसं नाही काही बुवा. हा. आता तुमच्या डोळ्यात लईच पाणी आहे ना, मग चला जाऊ. तुम्हाला आज आहे ना 2-4 हजार खर्चच करतो. जाऊ द्या वाहू द्या. चला पो. तुमच्या का कुठे कपडे न लत्ते मागितले, नाही. असंच खात येईन तू. चल चल चला चला. चल. या हे बघा पोहे. मग डाळीचं पीठ नव्हतं घरामध्ये, मग पोहे तर करायचे ना कमीत कमी तर. हा आता करते की पोहे मग. हा मग आता करून घे पोहे. आणि त्याच्या संग काहीतरी लोणचं बिंचं केलं का नाही वर्षाचं? मला बरणी भरून दे तिकडं, मला लोणचंच नाही करेल. लोणचं काय केलं नाही मी, हा पण याला कांदा नाही त्या भावाला लय आवडतं लोणचं. बाई हा बरणी भरेल वाटतं, घेऊन जाईन जाताना मी. हा बाई सांगा चांगलं झालं हिला. वहिनी, ए वहिनी, काय करू राहिली? इकडे ये ना. शेंगदाणे बाया, एवढे शेंगा झाले शेंगदाणे बघतीये म्हणे. का बरं हागतीत बघती तू? ते थोड्याच झाल्या ह्या वेळेला शेंगा, जास्त नाही झालेल्या. हा आता दाग पडला असं ना, गंज व्हायले. मा भावाने सांगितलं गंज 2 पोते व्हायले म्हणे. फोन केला त्याने, 1 पोत मला दे. वर जाऊ दे. मी काय म्हणते, ते पोहे भिजायला घातले ना तर? हो घातलेत. जाऊ दे. मगाशी ते दादाने आणलं होतं ते नूडल्स, ते खाल्ले एवढं ना डोक्यात पाय बरं मावाल्या. मालिश करून दे जरशी. मालिश करायला तेल नाहीये पण. बाई कर ग बाई, नाही येतो घरी सारं बीक लागेल. कर ना आता, कर काही नाही का बाई ना. मी काय म्हणते, तो डोक्यात वाबी आता नाही ना? माझ्या डोक्यात नाही, तुझ्या डोक्यात आहेत का? ए मा डोक्यात नाही बा. नाहीये? मी तुला तेच म्हणून राहिले, तो डोक्यात हात न घालू. तो असते तर जातील मा डोक्यात. नाही नाही नाही. हा चांगली कर जरा, कसा कसा जीव असल्यावानी कर. मा भावाचं गंज खाती. बाई काय करू राहिली काय नु? अहो खाली बस ना. अहो खाली बसून कर. नाही मला खाली बसता येणार, तुमची हाईट जास्त आहे. थांब मी खाली सरकते. बस. हा हा आता बस. आता अजून ते कर ना. अजून थोडं पुढे. अजून थोडे पुढं. बस बस. हे बाय आता लाता नको आणू. नंदा लाता आणशील तर पाप होईन. तुला माहितीये का, नंदाचं असं काम जर ऐकलं ना तर लय पुण्य लाभत. लोकायला नंदा राहते नाही, त्या नंदाईची अशी वाट पाहत्या का आम्हाला जर नंद असते आम्ही सोन्यावानी जीव लावली असती म्हणे. हो आणि तुला ननंद आहे तर तुला असं वळण नाही लावेल तो आई बापाने. ते कसं हो, आता हो, हो. कर्मात पडलं द्वाड आणि हसून करावं गोड. आता काय मग मा भावाला पटली तू, आणले आम्ही करून. बजाली मालिश. आता हे काम कर, तू ना ते पोहे गरम करून घेऊन दे खायला. बरं हा. आणते आता लगेच. मालिश करायला लावली हाता पायाला. जी आहे का नाही काय अरे नाही, बाई येड्या आली. भुताच्या. नुसती त्रास द्यायला लागली. नाही, कशी पटतली यांनी, कशी काय आणली काय नाही बाई करून. चला आता घेते पोहे खाऊन. दाजी हे बघा, नीट नीट दाजी नीट चाला ना. बरं बरं पार्टी कशी झाली सांगा मला. बरोबर आहे ना? मटण कसं होतं मटण? जकास हा चमचमीत. चला भाऊ आता हळूहळू चला. हा मी काय म्हणतो ऐका तुम्हाला ना. धरून चाललो घाबरू नका. हा तुम्ही माझं 2 शब्द ऐका तर का? काय काय माहिती काय? हे बा तुम्ही मला आहे ना आता, हा. मला तुमच्याकडे नका नेऊ. मग कुठं? हा मी माझ्याकडे जातो. हो नका हो दाजी, तुम्ही एवढे पेले ना, असं काय करते? ऐका हा. तरी मी ना कधीच पेत नाही, पण तुमच्या मेवण्याच्या नादी लागून आहे ना मी आज लई लुंड म्हणतो. पडशाल दाजी. दाजी हळू. हे बा मला तुमच्याकडे जर नेलं हा. तर तुमची बहीण आहे ना बहीण, हा. ती मला पावड्याच्या दांड्याखाली हाणेल. का बरं? हा कधी नाही पेत म्हणशील अन तुम्हालाही बोलल. नाही मी आहे सांगायला दाजी. नाही 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 नकोच, मी तिला तोंड सुद्धा दाखवणार. दाजी तुम्ही घाबरू नका, मी आहे ना हो. नाही ऐका ऐका नाही मी ना, तुम्हाला अशी आवश्यक मी कसं काय सोडू दाजी? नाही मी ना मा पद्धतीने जाईल. आणि तुमचं काय झालं रस्त्याने बरं वाईट मग बा बहिणीला नवरा कोण पाहायचा? नाही 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 काही नाही तुम्ही होत. सांगा दाजी, अशी अवस्थेत तुम्हाला कसं मी सोडू? दारू पिऊन राहणार दारू. तुम्ही म्हणते मी एकटं जातो ना का? नाही मी तिच्या त्या काजलच्या पूर्ण येणार. अहो दाजी नका हो, असं नका करू. तुम्ही चला रात्रभर चला. नाही तुम्ही दारू उतारले का मग वाटलं निघून जा. हे बा,
आता माझ्या घरी जातो रस्त्यानं रस्त्यानं दाजी दाजी तुम्ही ना असे नका करू दाजी. एवढं पडेल आहे का मी एकटं ना दारू पितच नाही आणि तुम्ही मला बोलत पाहिजे. अहो आता माझा आग्रह करायचा काम आहे दाजी. तुम्ही 6 महिन्यात तुम्ही वर्षातून एकदा येत्या नाही. बरोबर की नाही? हो परत नाही केला तर तुम्ही मा बहिणीला तुम्ही बोलशाल म्हणजे तो भावाच्या घरी गेलो तर काही पाहुचार नाही केला बरोबर की नाही? हळू दाजी दाजी हळू. हो, मी काय म्हणतो काय काय मला सोडा. मी ना आता आहे ना मी ऐका काय म्हणत्या तुम्ही ना घरी जा आणि मी ना माझ्या पद्धतीने जातो. जा. आणि माझ्या बहिणीला सांगा तुमच्या बहिणीला सांगा हा. का ते घरी गेले गायांना पाय हा का? बर का दाजी पण जपून जा बरं का. हा, मी जातो. काही नाही राव बातमी पाहिजे व्यवस्थित द्या बरं. माझे दाजीचे म्हणायचे वाट पाहता का नाही तुम्ही? तसं रे बाई बहीण मला लय बोलायला माहिती का हा. काही गाडले हो नाही नाही, मी जातो मायावर. फोन करशाल गेल्या हा लगेच गेलो फोन करा गेल्या माझी वर का नाही ओळख घरी गेलो. घरी गेले खोत. घरी गेलो या बा, दाजी हळूहळू जा बरं का. हा जाऊ का असंच हा. हा. नाही चाला ना घरी यात्राची. हे रे, काय बा आता गंमत अवघड झाली बा आता ही दाजीची. 2-4 हजार रुपये खर्च करून उपयोग होणार नाही. हे पाहुणे व्यवस्थित गेलं म्हणजे बरं होईल घरी. आईला माई बहीण ना गोडे लावू मला परत घरी जाऊन म्हणजे मानावरा कुठं सोडला काय झालं. आईला आता हे पाहुणे कसं जाईल तर जाऊ बा आता गाडी घेऊन. मोकार पेलं एक तर नाही म्हणतो एवढं प्यायला पण ते म्हणा येऊ द्या फुकट भेटला घेतलं त्यानं पिऊन आणि घेतलं मटणं खाऊन. नाही खायला का जायला पोटाला पण आता कसं जाईल तर जाऊ बा जवळ नाही जायचं लई लांब जायचं बा त्याला. खायला तर खाणायला याला व्यवस्थित बरं होईल नाही तर ना निरोप येऊ मला लगेच. आईला काय तोंड जोडायला कुठं राहणार नाही. हे बाबू माई बाई तर माणूस आग्या मॉळ आहे. चल माई बायको परत म्हशी कुठे गेली अजून यायला. चल आता जाऊन पाहतो घरी. त्याच्याकरता मी थोडीच पिलोय. हा अगं बाई ये ना किती आवाज देऊ राहिले तुला. आली या चंपा वहिनीला काय करावं काय नाही बाई माझ्या पाय नसते दुखू राहिले इकडून चालून तिकडून चालून काय करू काय नाही बाई. काय झालं ताई? अहो मा पायले दुखू राहिले ये नाही दाबून तर दे. पण ते जेवण करायचं होतं ना. काय जेवण करायचं होतं खाल्लं नाही का मगाशी खाल्लं ना पोहे आता किती खाती. दुपारचं जेवण नकोय मग तुम्हाला? दुपारचं जेवण मग करशील ना. बरं. पटापटा करू आपण दोघी मिळून. मांडे येते का तुला मांडे? मांडे काय आहे? हातावर असे असे करी दे येते का? नाही. अग चांगली दाब ग बाई इकडे लय दुखू राहिले. बर तसे चांगली म्हणा तू साबावानी पण मध्ये मध्ये काय कुचकेवाणी करीते काय ना मला तेच कळत नाही. ए नीट दाब ना दर्शक तुला चांगलं मानल्यावर काय जास्त जोर येतो का ग? हो. हो काय हो तोंडावर आडे गुडे नको पाडू आहे काय उपकार नाही करून राहिली तू मावर. हा ग चांगले दाब दर्शक पुढे सरक ना. तर बाया तिला तर लय दुःख झालं आहे मी आले तर कळा नाहीच. हे माणूस कावाचं गेलं अजून आहे ना या दादाला कळत नाही कावाचा घेऊन बसलाय तिकडं. नाही जमत तुला चांगलं दाबायला जाऊ दे बोट वर तू बोट. अगं बाई बोट तोडते काय आता. का ग माहेराला गेली होती का नाही? त्या पायाची. माहेराला गेलती का नाही तू? हा गेली होती. किती वेळ जाते दिवसातून? तर हे तर मला पाठवत नाहीत पण हा दिवसातून नाही जात एकदाच जाते. बस बस बस. काय काय करते खाऊ दे भाऊ ये. यांचे पाय 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 दाबले पाय दुखत होते तिला म्हणलं पाय दाबत ती नाही काय जेवण नाही केलं दाबू राहील दमच नाही तिथं. काय काय चॅम्पे आता काय कान पटक उजवले कान पटक हा मा बहिणीचे पाय दाबायचे हात दाबायचे. अरे दादा आता कसं आहे गळ्यात पडलं दोड असं करावं गोड. बस आता सरक तिकडे सरक बस भाऊ बस चॅम्पे बस. थांब याव ना कुठे? अगं काय सांगते तावडे हा तो नवरा आहे ना हा आता काय विचार करावा नाही तो नवऱ्यानं. काय सा मला 4-5 हजार होते ना तेवढे खाल्ले त्यानं संपवले. मग मी तुला तेच म्हणत होते आधी. मग आता कुठे आहेत? मग आता काय झालं ते एकदम फुलटू झाले त्याला घराचा रस्ता जुम जाणार. हा मग शेवट मी इथपर्यंत निम्या रस्त्यापर्यंत धरून आणलं पण ते पाहुणं म्हणत नाही नाही मला नेऊच नको म्हणा घरी मला म्हण हा कारण माय बायको ना म्हण मला जर अशा अवस्थेत जर पाहिलं म्हणा पावड्याचा दांडा काढील त्याला म्हणा माहिती मी कच्ची कात राहते मग. डायरेक्ट ना हा ते तुला घाबरलं
हा आणि तसं तिकडे मागच गेलं निघू घरी. आपला दणकले घरी गेलं घरी. मग आता जेवायला आता नाही कसं येणार? रे पायी पायी का काय गाडीत बसून द्यायचं ना तुला ते म्हणे माय मी जातो म्हणे तू जाय म्हणे तो घरी. जोडी होतं का कोणी कोणीच नव्हतं त्याला म्हणलं बाबा का पण जाशील का त्यांना काही व्यवस्थित. जेवायला घातलं की नाही? मटण खाऊ घातलं, दारू पाजली. दारू पण हा पाजली? हा. पण तुम्ही कशा त्यांना दारू द्यायची? ए बाई जाऊ दे ते माणूस आहे गुणाचा गुण पण आता एकटेच गेले ना ते तिकडं. एकटेच गेले त्याला म्हणलं मला लवकर निरोप द्या म्हणलं. पण इथं घरी जेवण तुला काय दम लागत का तो नाही अंगात येतं? निरोप द्या म्हणलं पाहुण्याला. नाही तू असं मध्ये हा करतो तुला नक्की दम अगं, लागत अंगात येतो मला तरच होते तावडे. आता काय सांगा तुला. कायचा हिच्यामुळेच होत असं नाही मला काय, वाटत याच्यामुळे काय हा याला काय झालं? माझ्यामुळे काय होतं? मी काय त्यांना करते? हा तू ते काय करते तू काय करीतच नाही म्हणून तर त्याला दम लागू राहिला हा करते का सगळं करते का काय करते सगळं करते मावाला. तो वाला करते मी पाय दाबायला लावले तर असं जीव नसल्यावर दाबू राहिली मालिश करायला लावली तर नुसती अशी केस ताणू राहिली बरं मी माझ्यावाली. काय ते पाहुण्याला फोन करून पाय ना पोहोचलाय का काय. हा. अरे जाऊ दे पोचन ते बरोबर तुम्ही- आणि तुम्ही- त्याची तुम्ही उतरली फोन का ते स्वतःहून फोन करीत आहे मला हा का हा मग तुम्ही फोन करा ना एकदा. करून बघ फोन. तुम्ही आता मटण खाऊन आले आमच्या पुरणपोळ्या कधी व्हायच्या थांब मी फोन करतो. हा मी फोन करतो हा. पुरणपोळ्या कधी व्हायच्या आमच्या आता तो खाल्ले का अजून काय खाल्लं पोहे काय काय ते- अगं तो मा बहिणीला पोळीचं जेवण नाही केलं का तो अजून. तीच बोलली आता इतक्या लवकर मला नको, मी पोहे खाल्लेत, आता गरज नाहीये करायची. तर मला पाय दाबायला तिने बोलवलं. आता तिला मग मी म्हणलं मला काय 4-4 हात आहेत मी का? काय ते जेवण म्हणते? बनव, पाय पण बरं दाब. थांबा मी ना आता पाहुण्याला मला ना पाहुण्याला फोन करू द्या. पाहुणा पोहोचलाय की नाही मी पाहुण्याला फोन करतो. फोन करा, कारण फोन आपला करा जीव पाहुण्याजवळ लागलाय. एक तर पाहुणं मोकर पेल होतं हा झालं रस्त्याने कमी जास्त म्हणजे आपल्याला पळत जावं लागेल माहिती करा का. करा फोन करा तुम्ही मग पहिला, फोन करू करा. द्या मला पाहुण्याला आधी. मा नाही एवढा जीव पण तो असले तर आम्ही आवडायचो. अरे बाई पाहुणा लय भारी. आता तुला काय सांगा. आता करून दिला म्हणल्यावर तू चांगलंच असेल ना हॅलो हा बोला. दाजी हा उचललं. पोहोचले का हा पेतोय म्हणजे परत हा उतारा घेतो उतारा. सकाळचा का. हा या बाबा पाहिलं का तो नवरा उतारा घेऊन राहिला आता. मला वाटलंच होतं रे तर तू फोन बोल तर. हॅलो हा बोल ग काजल. काय लाज गेली काय करू राहिले तुम्ही काही नाही ग मी त्यांची मेवण्याची चेष्टा करीत होतो. हा इकडे घरीचे दूध गाळा आलोय गावात बघ. हा का हा पा बर का मला फक्त कळू द्या का तुम्ही काही डोसले म्हणून काजल तुला विश्वास आहे ना. विश्वास आहे ना लय विश्वासातला माणूस आहे तुम्ही घरी काबर नाही आले म्हणून. मग घरी काहून नाही आले तुम्ही इकडं नको नको माई मी आलो इकडे म्हणलं आता तो काम सांगेल. अहो मग मला सांगून जायचं 2 पैसे देऊन जायचे आता इकडे भावाचे आले आता का त्याच्याकडेच मागू का मी पैसे नको या बाय घाबरून मी तुलाच घाबरणार आहे ना म्हणून लोकाला बी येईल का. हा लोकाला देईन का आता तिकडे सारे नासावशान 10 रुपये घालावशान तुम्ही पैसे येतो भावाला काही कमी नाही थोडे भाड्या पुरते दे म्हणा ये निघून. हा मा भावाला काही कमी नाही स्वतःला काय ती गाडी काय करायची आता गाडी घ्यायला कोणी येईन गाडी तू नाही तर तो भावान तुझी ये संग. हा पाहते आता काय 2 पैसे देऊन गेले असते आणि मा भावाच्या हातात दिलं का नाही काही तुम्ही तो भावानच खर्च केला 5,000 रुपये. हा बरंय चुना लावला मा भावाला बी तो बकरा तसा गावातला नसता ना बाई. हा का बकरा म्हणतात मा भावाला नाही थांब म्हणतो मला येऊ दे तिकडे मग मी पाहते तुम्हाला काय ते हा पोहोचले पाहुणे व्यवस्थित. हा पोहोचले ना तुला बकरा म्हणले बकरा अगं बरोबर अगं वर्षातून एकदा आलती दाजी. हा म्हणजे दादा दाजी करता करू खर्च. कर कौतिक त्या दाजीचं दादा का बोल सर आहे काय हा बोल लोक सर. कोणी त्याचा फायदा घेत. लय कुचका माणूस आहे ते त्याला लय वका समजायचं दाजी सुधरा. लोक आता बामट्याची दुनिया झाली. अरे लय कुचका आहे ते तुला असं बोल सर वाटतं. वागू नका. हा जग एवढं सोपं नाही राहिलं. हा हम्म. कोणा माग पळू नका. हा जाऊ दे रे कोणाच्या बाबा नादी लागू नका. किती वखत सांगितलं आपला परपंच समजा. हा अरे ते माणूस म्हणतो तो सारखी भेटली मला आणि असं झालं आणि तसं झालं बरं मी काय होतो आता तुम्ही जेवण करून घ्या आणि चला पो घरात. चला चला. चला घ्या घरात ए घ्या. बाई गरम गरम तूप लाव जरस तू पहिला भजे काढ गरम गरम. चल नाही पुरणपोळ्याला देशी तूप लाव म्हणा हा देशी तूप आणतो तुला. हा गावरान जाऊ तूप दे आहे जशी गाडी मला तुझी. घरात. हा तिकडे जाऊन लय लुटली चल